माहूर तालुक्यातील जुना पाणीजवळ शारदा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या साईटवर एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. काल रात्री सुमारे 9 वाजता झारखंड येथील 35 वर्षीय अजित यादव हा ऑपरेटर कंपनीच्या साईटवर काम करत होता. प्रचंड उष्णतेमुळे आणि कंपनीने डिझेल वाचविण्यासाठी जनरेटर बंद ठेवल्याने संपूर्ण साईट अंधारात होती. पंखे नव्हते, लाईट नव्हती. त्यामुळे अजित यादव मोकळ्या जागेत अंथरूण घेऊन झोपला. रात्रीच एक बिप्परने नेमके त्याच ठिकाणी मातीचा ढिगारा खाली केला. अजित त्या मातीखाली दबला गेला. कुणालाच काहीच समजले नाही. आज सकाळी 8:30च्या सुमारास जेव्हा JCBने माती दुसऱ्या टिप्परमध्ये भरताना अजितचे पाय बाहेर पडले, तेव्हा ही धक्कादायक घटना उघडकीस आली. प्रश्न उपस्थित झाले आहेत. कंपनीने माती इतरत्रून का आणली? रस्ता कामासाठी आणली होती तर ती थेट रस्त्यावर का टाकली नाही? रात्री मातीची वाहतूक का केली जात होती? मुरुमाऐवजी माती वापरण्यामागे काय हेतू? मजुरांच्या म्हणण्यानुसार फक्त डिझेल वाचवण्यासाठी जनरेटर बंद ठेवणे आणि त्यामुळे मजुरांना अंधारात जिथे तिथे झोपावे लागणे ही कंपनीची हलगर्जीपणा आहे. माहूर पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. हा अपघात आहे की घात? कन्स्ट्रक्शन कंपनीच्या या बेफिकीरपणाला जबाबदार कोण? मृत अजित यादव यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी आवाज उठवा. कमेंटमध्ये तुमचे मत नक्की